फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. डाऊनफॉल या एका शब्दावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार गट आणि ठाकरे गटानं त्यांना पाठिंबा दिला. मात्र काँग्रेसनं आपला उमेदवार दिल्यानं ही लढत रंगतदार झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधत महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे, पुढे त्यांना याची किंमत मोजावी लागेल अशी टीका केली. पार्थ पवार यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. पार्थ पवार यांना कृतघ्न मुलगा, स्वार्थी असं म्हणत डिवचलं आणि आता या वादात आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पार्थ पवार यांना जाहीर पाठिंबा दिलाय. ते म्हणाले, पार्थ दादा, यू आर ॲब्सोल्युटली राईट. आमच्या पक्षाचे नेते खासदार पार्थदादा पवार यांचं वक्तव्य काँग्रेसला फारच झोंबलेलं दिसतंय. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याच्या पार्थदादांच्या वक्तव्यावर एरवी डबक्यात लपून बसलेली बेडकं बाहेर पडत एकदम डराव करत बोंबलायला लागतील. कधी काळी राज्यात सत्ताधारी असलेली काँग्रेस आज विधानसभेत 16च्या आकड्यावर थांबली आहे. हा आकडा नेहमीच धोक्यात असतो असं जाणकारांना माहीत आहे. त्यामुळेच पार्थदादांनी असं वक्तव्य केलेलं असावं. मात्र आपलं वर्तमान आणि अस्तित्व गमावलेल्या अन विसरलेल्या काँग्रेसला आता इतिहासाचाही अभ्यास करावा लागेल हे नक्कीच. पार्थदादा, तुम्ही अगदी खरं बोललात. काँग्रेसचा डाऊनफॉलच सुरू आहे. जाहीर समर्थन. दरम्यान या टीकेला काँग्रेसकडूनही तितक्याच तीव्र शब्दात उत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसनं अमोल मिटकरींना टोला लगावत म्हटलं, अरे अमोल, पार्थ पवारांना खुश करण्यासाठी कितीही मस्का लाव, विधान परिषद मिळत नाही तुला गड्या पुन्हा. आता बस खाली. डाऊनफॉल या एका शब्दात सुरू झालेला हा वाद आता चांगलाच चिघळताना दिसतोय. आता हा शब्दयुद्ध इथेच थांबतो की अजून नव्या वादांना तोंड फुटतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.